धंद्यासाठी ठाकूरांचे राजकारण. श्याम पाटकर. नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. वसई विरारमधील ठाकूरांचे राजकारण हे विकासासाठी नसून धंद्यासाठी आहे. जमिनींचा आणि इमारतींचा त्यांचा धंदा आहे, अशी भूमिका विकासाच्या मुद्द्यावर बोलताना श्याम पाटकर यांनी मांडली आहे. ते काय सांगतायत तो तपशील पाहू. वसई विकासाची ज्यांनी आतापर्यंत गाजरं दाखवली त्या हितेंद्र ठाकूरच्या फॅमिलीचा आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा एक ग्रुप आहे. हा ग्रुप फक्त आणि फक्त जमिनींचा आणि इमारती बांधण्याचा व्यवसाय करतो. हे करत असताना त्यांना महानगरपालिका अशासाठी ताब्यात लागते की ज्या सगळ्या परवानग्या लागतात ते त्या रेड्डीकडून मिळवतात. जो रेड्डी सस्पेंड होता, ज्या रेड्डीवर केस होती अँटी करप्शनची, त्या रेड्डीला पुन्हा आपल्या महापालिकेत घेण्याचा हट्ट हितेंद्र ठाकूरनी केला आणि म्हणूनच पुन्हा रेड्डी त्या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसतोय. कुठल्याही भल्याबुऱ्या मार्गाने परवानग्या मिळवायच्या आणि आपल्या इमारती विकसित करायच्या. आपल्या नगरसेवकांनी तेच करायचं, आपल्या कुटुंबियांनी तेच करायचं. हा यांचा धंदा आहे. विकास वगैरे काही नाही. मी तुम्हाला त्यांचं एक उदाहरण सांगतो की ठाकूर कुटुंबीय, हे ठाकूर मंडळी म्हणा किंवा ही टोळी कुठच्या हद्दीपर्यंत पुढे जाऊ शकतात धंद्यासाठी. आपल्याला माहिती आहे की काही वर्षापूर्वी राकेश वधावन उर्फ दिवाण यांनी ह्या वसईमध्ये तालुक्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी जमिनी विकत घ्यायच्या आणि त्या इमारती बांधून विकसित करायचा धंदा सुरू केला. सुरुवातीला हे लोक ठाकूरचे दलाल होते आणि नंतर आता ते इतके पुढे गेले की ते दिवाणसारखे मोठे बिल्डर बनलेले आहेत, स्वतःच विकासक बनलेत. यांनी 2004 साली विवा होल्डिंगच्या नावाने राकेश वधावनशी एक करार केला आणि वसई तालुक्यातले जे 43 सजे आहेत, 44 सजे, त्यापैकी 22 सजांमधल्या जमिनी त्याला विकायच्या. यासाठी 2004ला जो करार झाला तो विवा होल्डिंग आणि राकेश वधावनच्या नावाने झाला. या करारानुसार ज्या 23 सजांमधल्या जमिनी दिवाणला द्यायच्या होत्या त्याचा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये आहे. निरनिराळ्या गावच्या जमिनी विकायच्या. 2-3 वर्ष हा कारभार व्यवस्थित चालला. त्यावेळी राकेश वधावननी यांना पैसेही नीट दिले असतील. नंतर यांनीच अशा तक्रारी त्याच्याकडे करायला सुरुवात केली की तुम्ही व्यवस्थित पैसे वेळेवर देत नाही, त्यामुळे आमचे व्यवहार हे चुकतात. आम्ही शेतकऱ्यांना काही पैसे दिले असतील तर ते बुडतात, त्याचं आमचं नुकसान होतं. तर दिवाणनी त्यांना कबूल केलं, राकेश वधावननी कबूल केलं की आपण, तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी चुकतोय तर आपण पुन्हा एक करार करू. यांच्या प्रेशरखाली 2007ला पुन्हा एक करार करण्यात आला आणि त्याच जमिनी पुन्हा त्याच्यात लिहिण्यात आल्या. हे करत असताना दिवाणनी किंवा राकेश वधावननी त्यांना सांगितलं की पैसे कमी पडू देणार नाही मी. निरनिराळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, बँका आहेत किंवा प्रायव्हेट फायनान्सकडून सुद्धा वेळप्रसंगी मी पैसे उचलीन आणि मी तुम्हाला पैसे व्यवस्थित पुरवत राहीन. तुम्ही मला जमिनी देत राहा. त्याप्रमाणे यांनी आणखीन 2-3 वर्ष त्याला जमिनी देण्याचा व्यवसाय करून पाहिला. मधल्या काळामध्ये दिवाणनी जसं सांगितलं होतं तसं त्यांनी PMC बँकेकडून खूप मोठ्या प्रमाणात लोन उचलली या सगळ्या जमिनींसाठी. राकेश वधावननी PMC बँक म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेकडून लोन उचलायला सुरुवात केली. साधारणतः 16-17 हजार कोटीचं लोन त्यांनी उचललं आणि ते भरलं नाही. मधल्या काळात त्यांनी बँक ऑफ इंडियाकडून काहीतरी 500-550 कोटीचं लोन कसराळीच्या जमिनी या गहाण ठेवून घेतलं. त्याचबरोबर कसराळीच्याही त्याच जमिनी या IDBI बँकेकडे गहाण ठेवल्या आणि तिथून 650 कोटीचं लोन डिबेंचर्ससाठी घेतलं. आणि मग एक स्थिती अशी आली की हे कोणतंही लोन फेडण्याच्या स्थितीमध्ये राकेश वधावन नव्हता. सगळे पैसे जमिनीत गेले होते. त्यानंतर सरकारने दखल घेतली, PMC बँक बुडली
आणि हजारो ठेवीदारांचे पैसे बुडल्यामुळे ठेवीदार बँकेच्या बाहेर जाऊन निदर्शनं करायला लागले. याची शासनाने दखल घेतली. मग ईडीच्या वतीने, इन्कम टॅक्सच्या वतीने दिवाण आणि राकेश वधावांची चौकशी झाली आणि मग त्यांनी निरनिराळ्या ठिकाणच्या राकेश वधावांच्या नावे किंवा त्याच्या कंपनीच्या नावे असलेल्या जमिनी या कॉन्फिस्केट केल्या, म्हणजे त्या जप्त केल्या. अशा जमिनी जप्त करून साधारणतः 10,000 कोटीची रिकव्हरी झाली. परंतु आज देखील 6,700 कोटी हा राकेश वधावन PMC बँकेला देणं लागतं. आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य जनतेचे कष्टाचे पैसे हे बँकेत ठेवले जातात ठेवी रूपाने, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी. त्या पैशावर डल्ला मारून या लोकांच्या माध्यमातून जमिनी विकत घेतलेल्या आहेत. त्याही व्यवहार अर्धवट आहेत. आणि आता एक नवीन गोष्ट समोर आली. यामध्ये ही दलाल टोळी आणि राकेश वधावन कदाचित एकत्र बसून हे निर्णय घेत असतील असं मला वाटायचं. कारण असं आहे की या लोकांनी 2022 मध्ये वसईच्या सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये एक स्पेशल सिव्हिल सूट दाखल केलाय आणि त्यामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स खाली त्यांनी 3 लेआउट केलेले आहेत. लेआउट ए मध्ये काही जमिनी, लेआउट बी मध्ये काही जमिनी आणि लेआउट सी मध्ये काही जमिनी. या ज्या आम्ही दिवाणीला विकलेल्या होत्या त्या जमिनी त्यांनी आम्हाला द्याव्यात अशी स्पेसिफिक परफॉर्मन्स खाली मागणी, ऑर्डर द्यावी अशी कोर्टाकडे त्यांनी मागणी केली. त्यामध्ये दिलेल्या ज्या जमिनींची लिस्ट आहे त्याच्यामध्ये NCLT मध्ये प्रकरण असलेली आणि ज्या ठिकाणी दिवाणनी आपली नादारी म्हणजे बँक्रप्सी घोषित केलेली आहे NCLTच्या समोर, त्या कसराळीच्या पण जमिनी आहेत. आता ह्या त्यांना कशा देणार? ही जेव्हा याचिका किंवा ह्या जो दावा तयार केला त्यावेळी यांना काही कल्पना नव्हती का कोफराडच्या काही जमिनी आहेत, काही दुसऱ्या बिल्डर्सना थेट विकलेल्या आहेत लोकांनी आणि त्या ठिकाणी इमारती देखील उभ्या राहिल्या आहेत. गुंदेच्या बिल्डरला ह्या लोकांनी, स्थानिक लोकांनी विकलेल्या जमिनी त्यांनी FSI त्या जितेंद्रची मुलगी कोणती, एकता कपूर, ती जी सिरियल्स वगैरे काढते, तिला विकल्या. त्यांनी तिथे इमारती बांधल्या. आता ह्या जमिनींची पण मागणी केलेली आहे. म्हणजे ह्यांचा जो दावा आहे तो किती तकलादू खोटा आहे आणि फसवणूक करणार आहे. कदाचित असं असेल की उरलेले जे पैसे आहेत 6-7 हजार कोटी ते वसूल करता येऊ नयेत शासकीय यंत्रणेला, यासाठी एक खोडा म्हणून सुद्धा ही याचिका किंवा दावा दाखल करण्यात आला असेल. म्हणजेच दिवाणच्या सगळ्या विकलेल्या जमिनी आम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स खाली द्याव्यात अशी मागणी ही किती तकलादू किंवा खोटी आहे. आणि मला असं वाटतं या पलीकडे जाऊन सांगतो की त्या ज्या याद्या दिलेल्या आहेत निरनिराळ्या गावच्या त्याच्यात असे असंख्य शेतकरी आहेत की ज्यांनी ना राकेश वधावांशी व्यवहार केला ना या ठाकूर मंडळींशी केला. असं असताना देखील त्यांच्या जमिनींचे सर्वे नंबर निरनिराळ्या यादींमध्ये टाकण्यात आले आहेत. मी भारतीय जनता पार्टीचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी सांगतो की यांना विकास काय करायचा असेल तो करू दे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी जमिनी विकलेल्या नाहीत त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. त्यांनी खुशाल माझ्याशी संपर्क करावा. त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील किंवा त्यांना लागणारं जे काही कायदेशीर त्यांना जी मदत लागेल ती पुरवायला मी आणि आमची भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. आणि हा शब्द मी इथल्या ज्या शेतकऱ्यांची यांनी फसवणूक केलेली आहे, ज्यांचे व्यवहार नसताना त्यांच्या यादीमध्ये नावं टाकलेली आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी शासकीय पातळीवर प्रयत्न करीन. इवन मी सरकारला, आमचं सरकार येणार आहे, आता महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात येईल आणि मी आमच्या वरिष्ठांना सांगणार आहे की या अशा गोष्टींचं तुम्ही तातडीने गंभीर दखल घ्या. त्या शेतकऱ्यांना पण न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या ठेवीदारांचे पैसे हे त्यांनी आशेने त्या बँकेत ठेवले होते त्या बँकेची वसुली सुद्धा या दिवाणच्या किंवा राकेश वधावांच्या जमिनी विकून करता येण्यासारखी आहे आणि ते करण्याचा आम्ही येत्या काळामध्ये भरपूर प्रयत्न करू. माझी एकच सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की मी जे चित्र तुमच्या समोर मांडलं हे भयानक वसईचं आणि ह्या विकासाचा बट्ट्याबोळ करणारं चित्र आहे. अशा पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूरला
अजिबात मतदान करू नका. आम्ही जी स्नेहा दुबे पंडित ही जी एक तरुण मुलगी, आज ती खूप सुशिक्षित मुलगी आहे. तिच्या मागे एक मोठी संघटना आहे, श्रमजीवी संघटना आहे, आणि तिने आजपर्यंत गेली 10-12 वर्ष ही सातत्याने जनतेसाठी आपले विषय घेऊन ती संघर्ष करत आलेली आहे. अशा एका नवीन उमेदवाराला, भारतीय जनता पार्टीने उभ्या केलेल्या उमेदवाराला आपण आपलं मत द्या आणि ह्या विकासामध्ये आपण किती मोठं परिवर्तन या तुमच्या एकमताने करू शकतो हे सर्व जनतेला दाखवून द्या. धन्यवाद. आपण श्याम पाटकर यांनी मांडलेली बाजू ऐकली आहे. यावरील तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.